खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, हा इन जनरल व्हिडिओ बनवतोय, म्हणजे तुमचे जे काही कॉमन डाऊट्स जे पेरेंट्सचे वगैरे असतात ना, तेच डाऊट्स आज क्लिअर करायचा मी प्रयत्न करणार आहे. एक तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक दोन गोष्टी कव्हर करणार आहे. पहिली म्हणजे काय, तर आपल्या 30 डेज सिरीजमधले आजच्या दिवसाचे टास्क कोणते आहेत. तर आज तुम्हाला फिजिक्समध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिय हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. केमिस्ट्रीसाठी अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स, आणि मॅथमॅटिक्ससाठी डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर जो आहे ना, तो कंप्लीट करायचा आहे. आता व्हिडिओची दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय, सगळीकडे आपण ऐकतो की आपल्याला 99+ हवे, ते स्कोअर करायचं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग 99+ स्कोअर करायचं असेल बाळांनो, तर वेगळ्या गोष्टी काय आहेत. खरं तर मोस्ट ऑफ द यूट्यूबर्सचं हेच म्हणणं असतं की 95+ इन 10 डेज, 99% इन 30 डेज वगैरे. 99+साठी तुम्हाला मार्क्स किती लागतात त्याबद्दल सांगतो. एक तर जर लास्ट इयरची सिच्युएशन बघाल तर लास्ट इयरमधले मोस्ट डिफिकल्ट शिफ्ट्समध्ये 128 मार्क्सवरती 99% मिळालं होतं, आणि 128 to 140 मार्क्स म्हणजे 128 ते 140 मार्क्स 99+साठी लागतात. आता डिपेंड करतं तुमची शिफ्ट किती आहे, म्हणजे शिफ्टची डिफिकल्टी लेवल किती आहे. ठीक आहे, त्याच्यामधले टॉपर्स किती आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे मॅटर करतं. मात्र एक गोष्ट सांगायची आहे, आता आमच्यासुद्धा जे टेस्ट सिरीजमधले आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममधले जे पेरेंट्स वगैरे असतात ना, त्यांच्याशी बोलवल्यावर असं जाणतं की मुलं अभ्यास व्यवस्थित करतायत, परंतु ॲट द एंड ऑफ द डे ना त्यांना वाटतं की माझा सिलेबस कव्हर होतोय, परंतु म्हणावे तितकं कॉन्फिडन्स येत नाही. ही यासाठी होतोय बाळांनो की तुमच्या आता प्रिपरेशनसाठी 30 दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे, तुमचे PYQ जर सॉल्व्ह होत नसेल तर त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावरती पडत असतो की माझ्या हातून क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट काय माहीत आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. भलेही PYQ एकदा नाही सॉल्व्ह होऊ देत, पुढच्या वेळी रिव्हिजन करताना सुद्धा नाही सॉल्व्ह झाले, काही हरकत नाही, रिग्रेट करत बसायचं नाही. आपण काय करायचं, तो PYQ कसा सॉल्व्ह केला आहे हे समजून घ्यायचं. तो PYQची मेथड वगैरे आहे ना, ती व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या वेळी ज्यावेळी रिव्हिजन कराल त्यावेळी ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत हा विचार डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की विद्यार्थ्यांना काय वाटत असतं की यावर्षी पेपर डिफिकल्ट येणार आहे, मार्क्स इतके म्हणावे तितके 130 140 मला मिळणार नाहीत, पर्सेंटेज कमी येणार आहेत. हे एकतर तुमच्या मनामध्ये चालूच देऊ नका. कारण का, आपला वेळ कशात जातोय, हेच ओव्हर थिंकिंग करण्यात जातोय. दिवसभर काय करायचं, टॉपरचे पॉडकास्ट वगैरे बघत बसायचं, ते मोठमोठे पॉडकास्ट बघायचे, त्यांना अभ्यास कसा केला, हे कसं केलं होतं, ते कसं केलं होतं, त्याचं टाईम टेबल कसं होतं. बाळांनो, या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, परंतु त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे, तर तुमची सेल्फ स्टडी. कारण का या 30 दिवसांमध्ये तुमचं कोचिंग असू देत, तुमचा क्रॅश कोर्स असू देत, किंवा तुम्ही कुठूनही काहीही प्रिपरेशन करत असाल, या सगळं सेकंड प्रायोरिटी आहे. फर्स्ट प्रायोरिटी आहे तुम्ही स्वतः बसून एका ठिकाणी किती PYQs MCQs सॉल्व्ह करतात ते जास्त मॅटर करतं. ठीक आहे, तिसरी गोष्ट एक सांगायची म्हणजे काय, फ्री मार्क्स, टुक्का ट्रिक्स वगैरे या सुद्धा गोष्टी CETसाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण का कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की उगाच फ्री मार्क्सच्या व्हिडिओच्या नावाखाली आपण काय करतो, आपली एक, आता विद्यार्थ्याची एक जनरल मेंटॅलिटी काय असते, आपण ज्यावेळी व्हिडिओ बघतो, आता माझा सुद्धा व्हिडिओ ज्यावेळी बघत असाल त्यावेळी काहीतरी संदीप मिल्के वेगळी गोष्ट सांगेल किंवा काहीतरी शॉर्ट ट्रिक सांगेल, याचसाठी तुम्ही बघत असता. ठीक आहे, आणि ती माझी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते की जर मी 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवसेल तर माझ्या 10 मिनिटांमध्ये शक्य तितका चांगला कंटेंट समोर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना डिलिव्हर करावं. परंतु ॲट द व्हिडिओ ज्यावेळी बघता ते होतं का, हे आपण स्वतःलाच विचारतो. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की उगाच नको त्या रिसोर्सेसमध्ये शेवटच्या 30 दिवसांमध्ये वेळ वाया घालवू नका. आता काही बघतोय ना, लाईव्ह लेक्चर्स वगैरे घेतात, ज्यांना काही एक्सपिरियन्स वगैरे नाही आहे, त्या लाईव्ह लेक्चर्समध्ये बाळून आपला वेळ जातोय का हे तुम्ही स्वतः ॲनालाइज करा. जर आपल्याला समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, आपण ॲटलीस्ट समजून घेतोय. परंतु लाईव्ह लेक्चरमध्ये ते अटेंड करण्याऐवजी त्यानंतर ज्यावेळी ते अपलोड होतं त्यावेळी ते 1.5x किंवा 1.75x वरती स्पीडनं तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित अटेंड करा. खरं तर हा जनरल एकतर मला सांगायचं होतं, एकतर की या गोष्टी बाळांना छोट्या छोट्या गोष्टी आहेत, वेगळ्या काही नाही आहेत. आपल्याला वाटतं की 99+ स्कोअर केलं म्हणजे यानं काही मोठं वगैरे केलं आहे, काही मोठं नाही आहे. सिम्पल सांगतो, सगळ्या टॉपर्सच्या म्हणजे बोलण्यामध्ये या 3 गोष्टी असतात. एक म्हणजे काय, लास्ट 3 ते 4 इयर्सचे PYQs परफेक्ट करायचे, शक्य तितका सिलेबस कव्हर करायचा, आणि जेवढ्या शक्य असतील तेवढ्या मॉक टेस्ट द्यायचं, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं आणि स्कोअर इम्प्रूव्हमेंट करायचं. एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये हाच कंटेंट रिपीट सांगितलं जातो, बाकी वेगळं काही नसतं.
आय होप तुम्हाला जे मी बोलायचं असेल ते समजलं असेल. फक्त हे जे आपले म्हणजे जे विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून जे डाऊट्स येतात ना, तेच फक्त जनरली मी मांडले, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. शेवटची एक गोष्ट म्हणजे काय, ज्या मुलांना अजूनसुद्धा आपल्या मेंटरशिप प्रोग्राम आणि मेगा मॉक टेस्ट सिरीज प्रोग्राम याच्यामध्ये एनरोल करायचं असेल ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, नक्की जॉईन व्हा. एक गोष्ट सांगतो, बाकीच्या ठिकाणी फक्त तुम्हाला बाळांनो टेस्ट मिळतात, आम्ही टेस्टसोबत पर्सनल मेंटरशिप मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल्सवर, व्हॉट्सॲपवर किंवा चॅट थ्रू आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे डाऊट्स तुमच्या CET एक्झामपर्यंत प्रिपरेशनमध्ये पूर्ण आम्ही तुम्हाला 24/7 हेल्प करत असतो. ठीक आहे, ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एवढी गोष्ट सांगतो, आम्ही तुमच्याकडून काही चार्ज करतो याचा अर्थ आमची जबाबदारी जास्त आहे की ते चार्ज केलेल्या रकमेपेक्षा जास्तीत जास्त कंटेंट कसा डिलिव्हर होईल याची जबाबदारी आम्ही घेऊ. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.